श्री स्वामी समर्थ ताईंनो, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आज थोडासा व्हिडिओला उशीर झाला. तुम्हाला सगळा व्हिडिओ पाहणं झाल्यावर व्हिडिओमध्ये काय आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. तर आज आहे चैत्र महिन्यातली पहिली पौर्णिमा. पौर्णिमेच्या दिवशी काय तर आज असते हनुमान जयंती. मात्र हा आदल्या दिवशीच पौर्णिमेचा सत्यनारायण केला जातो. केंद्रात सांगते त्याप्रमाणे. त्यामुळं उद्या आहे हनुमंत जयंती आणि आज सुंदर असा सत्यनारायण करायचा होता. त्यामुळे उंबरठ्याला छान असं आपले हळदीचं लेपन देऊन घेतलं आणि उंबरठ्याची पूजा केली. तसं तर दर सणाला प्रत्येक दिवशी शक्य झालं तर तसं देतच असते उंबरठ्याला लेपन. मात्र अमावास्या पौर्णिमेला नक्की देते. सुंदर लेपन झालं, सुंदर रांगोळी काढून घेतली. बरं ताईंनो, आपण घर जितकं प्रसन्न ठेवतो तितकं घरामध्ये बसावं असं वाटत असतं. आपण जर घर एडवाकडं ठेवलं तर अगदी त्या घरामध्ये मन लागत नाही आणि पॉझिटिव्ह ऊर्जासुद्धा राहत नाही. तसंच देवाची भक्तीसुद्धा करावं अशी वाटत नाही. त्यामुळं शक्य होईल तेवढं आपल्याच्याने आपलं घर नीटनाटकं ठेवण्यात आलं पाहिजे असं तर मला वाटतं. गोपद्म खूप आवडतात. गोपद्माची रांगोळी दारात तर आवडतेच, त्याचबद्दल देवासमोर सुद्धा खूप आवडते. तर आज सुंदर अशी पूजा झाली होती. खूप दिवस झाले देवाला फुलं आणणं शक्य नाही. दारामध्ये जे फुलं भेटतात तेच आणत असते आणि त्यांनी साधी सिंपल पूजा करून घेत असते. मात्र आज मंगल कळशातलं पाणी बदललं जातं, ते बदलून घेतलं. त्यानंतर आंब्याचे सुंदर असे त्याला पानं लावले आणि अगदी प्रसन्न वातावरण झालं होतं. तसंच स्वामींसोबत थोडंफार गप्पा मारत असते. तर स्वामींसोबत गप्पा मारताना स्वामी आपल्या गप्पा ऐकतात का? तर हो, ऐकतात. सुख सांगा स्वामींना, दुःख सांगा. स्वामी सुखात सोबत असतात आणि दुःखात सोबत असतात. तसंच काही मी बोलत होते आणि स्वामींची मूर्ती मला हसताना दिसली. बरं, तुम्हाला दिसली का नाही हे मला माहीत नाही, पण मात्र मला स्वामी हसताना दिसले. स्वामींना सुख सांगा, दुःख सांगा दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा. तर आज होता बुधवार. बुधवार दिवशी असतो आमचा बाजार. बाजार करायला निघायचं होतं. मग माझी ही स्वामिनी, हिच्याशिवाय तर मी अधुरीच आहे. हिला घेतलं आणि निघाले. तशीच केंद्रामध्ये आले आणि केंद्रामध्ये स्वामींना मुजरा केला. तसंच स्वामींच्या फोटोला अगदी सुंदर असं पिवळं वस्त्र घातलेलं होतं आणि अगदी प्रसन्न वाटत होतं. मागच्या 3 महिन्यामध्ये छान असे गोंडस हे कुत्र्याचे पिल्ले होते. पण कोणीतरी हे पिल्ले घेऊन गेलं. आता त्याच पिल्ल्याच्या आईने परत हे 3 पिल्ल्यांना जन्म दिला आणि अगदी प्रसन्न वाटत होतं यांच्याकडे पाहून. सुंदर असे तिघं बहीण-भावंडं खेळत होते. बाजारात आलो तर घरीच असं वाटत होतं पाऊस येईल का काय? आणि तसंच काही झालं. जसा विचार करतो तसंच आपण घडतो. हे अगदी बरोबर आहे. जसा घरून विचार केला होता पाऊस येईल का काय? आणि अगदी बाजारात पाऊल टाकलं की पावसाने सुरुवात केली. मात्र ताईंनो, खरं जर काही जीवनामध्ये काही शिकायचं असेल स्ट्रगल, तर ह्या शेतकऱ्याकडून शिकावं. कारण यांनी खुरपण देऊन माल पिकून यांच्या अगदी कमाईची वेळ आली होती, म्हणजेच नफा घ्यायची. त्याच वेळेला पावसाने असं काही घोटाळा केला. हे सगळे शेतकरी आहेत अलीकडल्या बाजूला. यांनी पिकवलं, मात्र पैसा कमवायच्या टायमाला पावसाने एवढा ठोका चालू केला आणि त्यांचं सगळं नुकसान झालं. ताईंनो, कष्ट काय असते तर यांच्याकडून शिका. इतका पाऊस येत होता, मात्र ह्या पाऊसच नव्हता तर गारासुद्धा सुरू होत्या. ह्या गारामध्ये यांनी छत्री घेऊन अगदी आपल्या माळव्यापाशीच बसून राहिले. यांना आजूबाजूला निवारा होता, मात्र तिकडं गेले नाहीत. खरं जर कष्ट काय आहेत तर ह्या शेतकऱ्याकडून शिकावे असं मला वाटतं. तर आज होतं सत्यनारायण. सत्यनारायण अंघोळ केली, भिजून आलो होतो आणि लगेच सत्यनारायण पूजा मांडली. तुम्ही करता का दर पौर्णिमेला सत्यनारायण? नसेल करत तर आजपासूनच सुरुवात करा. म्हणजेच येईल त्या पौर्णिमेला नक्की सुरुवात करा सत्यनारायण पूजेला. सत्यनारायण पूजेसाठी तरी काय लागतं? बाल श्रीकृष्णाची मूर्ती, अगदी तांदूळ, गहू आणि 3 सुपाऱ्या आणि वाटीभर शिरा. आपल्याला ₹1ही न खर्च करता असा आहे सत्यनारायण पूजा. बरं ताईंनो, गुरुमाऊली सांगतात डोक्यावरचं कर्ज खांद्यावर येतं. मूलबाळ नसेल तर नक्कीच होतं. फक्त सत्यनारायण पूजा ही दर महिन्याला पौर्णिमेला केले पाहिजे. बरं, ही दर महिन्याला पौर्णिमेला कोणत्या दिवशी करतात? ज्या दिवशी सूर्य उगवतो त्या दिवशी पौर्णिमा असेल त्याच दिवशी आपल्याला ही पूजा करायची आहे. तसंच आज सगळे केस भिजले होते पहा ताईंनो. अगदी पाऊस लागला होता बाजारात. त्यानंतर सुंदर असं मुलांना खिचडी बनवली. आपल्या मागं किती कामं असू द्या, पण मुलांच्या पोटाचा विचार केल्याशिवाय पर्याय नाही. कारण त्यांना सुंदर खिचडी बनवून दिली आणि त्यानंतर खिचडी शिजती तोपर्यंत इथं मसाला डब्यातलं सगळं काही संपलं होतं. छोट्या-मोठ्या गोष्टी बाजारातून घेऊन आले होते. तसाच मसाला डब्बा भरून ठेवला. आता काय मला 8 दिवस टेन्शन नाही. मसाला डब्बा उघडला की अगदी प्रसन्न वाटलं पाहिजे. असा इतका स्वच्छ मसाला डब्बा असावा असं मला वाटतं. मग कसा स्वयंपाक करायला कंटाळा येईल. बरं, इतका बाहेर पाऊस चालू आहे तरी सगळ्यांना थंड पाणी प्यायची इच्छाच आहे. मग काय, राग घेतल्या बाटल्या आणि भरल्या.
चला म्हणलं प्यायचंच ना तुम्हाला थंड पाणी तर नक्कीच प्या. मग आपली इथं खिचडी तयार झाली होती. मुलांना जेवायला वाढलं आणि सत्यनारायणाचे 5 अध्याय वाचायचे बाकी होते. ते सगळं आवरून घेतलं. तर खिचडी मात्र सुंदर झाली होती. कारण आज बाजारातला प्रत्येक भाजीपाला ताजा होता. तर ताईंनो नुसत्या खिचडीवर धकणार आहे का? तर अजिबात नाही. आहोंना खिचडी खायचीच नव्हती. मग सुंदर अशा बाजरीच्या भाकरी केल्या आणि ह्या बाजरीच्या भाकरीसोबत बनवायचं काय? तर आता सध्या तुम्हाला एक गोष्ट सांगू, गॅसची खूप बचत चालू आहे. त्याच भाकरी बनवून झाल्याच्या नंतर 2 भाज्याचे शेंगदाणे लगेच भाजून घेतले. आत्ताचे आणि सकाळचे, कारण खूप तवा तापलेला होता. बरं ताईंनो, इथं मेथीची भाजी छान निवडून घेतली होती. त्यासाठी वाटण बनवलं. तर त्या वाटणामध्ये काय टाकलं, तर हिरवी मिरची, लसूण, जिरे आणि शेंगदाणे हे सगळं वाटून घेतलं. भाजी खूप 4 जुड्या आणल्या होत्या, पण एवढी थोडीशी भाजी निघली ना ताईंनो, तर म्हणलं चला आहोंना एकट्यानं तर खायची, पुरती आहे मग. मग मस्त हे वाटण मिश्रण एकत्र केलं आणि भाजीला फोडणी दिली. तुम्ही अशी बनवता का मेथीची भाजी साधी सिंपल पद्धतीमध्ये? हिरवी मिरची आणि जिरे, लसूण आणि शेंगदाणे बास. थोडंसं तेल टाकायचं, भाजी परतून घ्यायची आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं. झाली आपली मेथीची भाजी तयार. आता मेथीची भाजी तर तयार झाली, पण आहोंना ताट बनवायचं बाकी राहिलं आहे. चला मग छान असं ताट तर बनवून घेते. त्याआधी तुम्हाला यातलं काय आवडलं ते मला कमेंट करून नक्की सांगा. इथं सुंदर असं आहोंना ताट बनवून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी मिळून परत एकदा जेवणं करून घेतली. बरं ताईंनो, उद्या भेटूयात ठीक आपण दुपारी 2 वाजता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा.